आता आम्ही मेन रोडच्या थोडंसं वर चढून एक आश्रम आहे, अगदी नैसर्गिक वातावरणात. चंद्र दिसतंय, सूर्य पण आहे, चंद्र पण आहे. नैसर्गिक वातावरणातल्या कुटीमध्ये आश्रम आहे. त्या कुटीमध्ये आम्ही आज राहायला आलोय. त्या मोठ्या आश्रमातनं पुढे गर्दी वाढेल, तुम्ही पुढे जा, तिथे जागा पाहिजे म्हणून आम्हाला पुढे पाठवलं. ते चांगलं केलं. जे होतं ते चांगल्यासाठी म्हणतात तसं एकदम नैसर्गिक वातावरणात राहणार आहे आम्ही आज. वेगळा अनुभव. लोक कोकणात जातात राहायला, त्यापेक्षा हे किती छान, किती सुंदर डेकोरेशन केले. ठिपके ठिपके ठिपके. ही कुटी आहे. छोटंसं गाव दिसतंय. नर्मदा किनारे मैया के असं आहे आतमध्ये छान. उसके बाद फिर उससे या तो पूरा हो गई परिक्रमा तो कोई बात नहीं, नहीं हुई तो फिर उठाना पड़ेगी ना. वो तो आगे 27 में आ रहा है ना. हाँ, अभी ये 26 चल रहा है. ये 26 का तो तुम्हारा तुम नजदीक से परिक्रमा पूरा कर लेने का, नजदीक में चतुर्मास कर लेने का. जैसा क्या है अभी ये तुम्हारा हो गया, एक चतुर्मास हो गया तुम्हारा. नर्मदा किनारे नहीं हुआ, उज्जैन में हुआ, महाकाल में हुआ ना. कालच्या दिव्य स्थानातून आम्ही आता निघालोय. आम्हाला इतकं छान उपवासाची आमटी आणि भात, वरईचा घरी काढलेला भात त्यांचा स्वतःचा शेतीमधला करून दिला होता रात्री, गरम गरम. आणि मुख्य म्हणजे खूप आयुर्वेदिक, म्हणजे खूप वनस्पती जंगलातल्या त्या वनस्पतींचा काढा गुळ घातलेला. म्हणजे काल संध्याकाळी पण आज सकाळी पण इतका सुंदर काढा होता. आम्ही म्हटलं चहा नकोच, आम्हाला काढाच द्या सकाळी. इतकं सुंदर वास्तव्य आमचं इथे झालं. आणि आता आम्ही पुढे निघालो. इकडे सगळं होल वावरीच आवर होतं, त्यामुळे पटापट आवरलं सगळ्यांचं. इथे हातपंपावरती आंघोळी केली आम्ही सकाळी. कोमट असतं पाणी, बाहेर थंडी असल्यामुळे. आणि इथून आता आम्ही खाली उतरून मग रस्त्याला लागणार पुढच्या. मेन रोड सोडून आता आम्ही इकडे छोट्या मार्गाला लागलोय. हे शॉर्टकटचे असतात, तसा बोर्ड लिहिलेला असतं. कोंबडा ओरडतो तो पण आम्हाला नर्मदे हर असं ऐकू येतं. ते बकरी करते आवाज, त्याचा पण तसाच येतो. सगळ्यांचा आवाज तसाच येतो. किडे पक्षी रडण्याचा आवाज येतोय. रस्त्यामध्ये एक अन्नक्षेत्र आलं, डोंगराच्या अगदी टपावर. पनाईश्वर महादेव श्रद्धास्थान, खोडसबार.
सगळ्या बाजूनी दरी डोंगर, सूर्य भगवानवर आलेत. सगळ्या बाजूनी दरी आणि इकडे आश्रमस्थान आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. कराचं स्थान आहे आणि इकडे असं आश्रमामध्ये असं किचन आहे. ये तो निकल गया बोला था ना पहले. नहीं आई अभी बन रही. या आश्रमामध्ये आम्हाला गूळ आणि शेंगदाणे मैयाच्या कृपेने मिळाले आणि मग चहा घेतला, बिस्किट खाल्लं. आता पुढे वनक्षेत्र, शॉर्टकटचे रस्ते आहेत, त्यामुळे काय खाण्यापिण्याची सोय इतके लवकर नाही. त्यामुळे टेकाडावरचा आश्रमात आम्हाला छान आनंद वाटला. आता या सगळ्या दऱ्या खोऱ्यांमधनं आमची वाटचाल चालू झाली. दगडांवर खुणा करून ठेवल्यात मार्ग सांगण्यासाठी. टणटणीची झाड आहेत दोन्ही बाजूनी, मस्त केशरी फुलं, त्याच्यामधून रस्ता. नर्मदे हर. शॉर्टकटमधनं परत रस्ता लागला, परत इकडून खाली डायरेक्ट शॉर्टकट. डोंगराला विळसे घालून घालून रस्ते त्याच्यावरून जाण्यापेक्षा असे डायरेक्ट शॉर्टकट बाण केलेले असतात, ध्वज लावलेले असतात. परत खालच्या दरीत उतरायचं. अंतर लवकर कव्हर होतं आणि निसर्गाचा आनंद पण मिळतो. थोडा मी आगे जाते. मैया है आगे, मैया स्वामिनी मैया है. परत आमचा रस्ता घाट रस्त्याच्या जवळ आला, म्हणजे इथून परत असेल शॉर्टकट. काय झालं, मैयाचं पडली, स्वामिनी मैया पडली. हा असलाच रस्ता डेंजर असतो. नर्मदे हर मैया. इथे आला रस्ता, तिथून परत फ्लॅग लावला, तिथून खाली उतरायचं. इथून परत खाली, इधर आराम से आना. म्हणून तर या स्टेप्स बनवल्या आहेत त्यांनी परिक्रमावासींच्या सोयीसाठी.
थोडे स्टेप्स बनवल्यात. मोठंच्या मोठं झाड आहे, थोडं प्रचंड झाड आहे. हे घाट वगैरे नंतर झाले, पूर्वीचा प्राचीन मार्ग हाच असणार आहे परिक्रमा करण्याचा. ती मुळं कशी धुपून माती धुपल्याने वर आली. आता एक पाण्याचा प्रवाह आलेला आहे. छोटीशी नदी पार करायची, लोक तिकडे विश्रांती घेतात. आता पाण्याचा प्रवाह ओलांडण्यासाठी असे दगड टाकलेत. त्या दगडांमधनं जायचं बॅलन्सिंग करत. सावली तिथून पाणी ओलांडून आलो. तिकडे झाडाच्या टोकावर बरेच पक्षी बसलेत. इथून परत वरती टेकडी चढायची. परत तिथे रस्ता लागतोय. परत वाट बांबूचे कमानीतून चालली. सावली असल्यामुळे छान वाटतं. आल्यानंतर रस्ता कुठल्या बाजूने कुठे खूण दिसेना, कुठल्या दिशेने जायचं ते काही कळेना. नर्मदे हरचा पुकारा करूनही कोणी आलं नाही. थोड्या वेळाने एक माणसाला विचारलं, पण हे पांढरं वस्त्र लावलं होतं त्याच्यावरून वाटतच होतं की या दिशेने जायचंय. पण कन्फर्म केलं आणि मग निघालो. तिथून वरती ती मुलं आली तिकडे. उधर है, उधर बच्चे आए ना, उधर से जाना है. ओहोळाच्या कडेकडेने आम्ही आता थोडेसे वरच्या बाजूला आलोय. मुलं चाललीत शाळेत. नर्मदे हर. नाला सुरू झाला. तर परत नाल्याच्या पलीकडच्या बाजूला जायचंय आणि चालत राहायचंय.
ओहोळाचा आवाज येतोय. असे आलो आम्ही. वर खाली होत राहतात रस्ते. छोटासा धबधबा आहे पण पाणी नाही आहे. पावसाळ्यात जोरात पडत असेल. इथून आता परत टेकडी चढायला सुरुवात केली. जनावरांसाठी पट्ट्यांचे बनवलेत. कोंबड्या ओरडतात. इकडे छानपैकी बांबूचे आणि प्लास्टिक रंगीबेरंगी करून बुट्ट्या बनवल्यात. कलाकार शेताच्या कडेला अशी आंबाडीची रोपं लावतात. म्हणजे आपण आंबाडी खातो ती जर का पुढे वाढवून दिली तर त्याला असे लाल लाल बोंड येतात आणि त्याला काटे असतात. त्यामुळे संरक्षण होतं गुरांपासून. आणि मग ती आपल्या शहरामध्ये आपण फ्लॉवर पॉटमध्ये ठेवू. इथे ते वाळवून त्याचं चूर्ण करतात. म्हणजे आंबट असतं ना ते, त्यामुळे भाजी आमटीत घालण्यासाठी ते वाळवून ठेवतात. आजचा दिवसही संपत आला. आता 1-2 किलोमीटरवरच आमचा आश्रम आहे. वडफळी महाराष्ट्राचा शेवटचा गाव आहे. नंदुरबार जिल्ह्यातलं शेवटचं गाव. इथून पुढे गुजरात चालू आहे. झरवाणीच्या बाजूनी गोरा कॉलनीला स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या तिकडे आम्हाला नर्मदा मैया भेटेल. असे जागोजागी अनेक ओहोळ रस्त्यात भेटत होते. सगळीकडे काही शूटिंग केलं नाही. आता दिवस अखेर थोडा उत्साह आला आहे. उन्हातून चालताना काही जास्त एनर्जी राहत नाही. शूलपाणीचं जंगल आता संपत आलं. अनेक घाट चढून उतरून टेकड्यांवरती रस्ते बनवल्यामुळे घाटच झालेत ते. कधी कधी शॉर्टकट्स, कधी कधी रस्त्यावरून. असं करत करत आता महाराष्ट्र नंदुरबार जिल्हा संपत आला. मग गोरा कॉलनीला शूलपाणीचं जंगल संपेल आणि शूलपाणेश्वर मंदिर दर्शन करता येईल. इकडे ज्वारी लावली आहे का मक्का काय कळत नाही, पण छान दिसतं हिरवं हिरवं.
वडफळी गाव आलेलं आहे. गावाच्या पुढे 1 किलोमीटरवर आश्रम आहे. इकडे चंद्र दिसतोय. शाळा सुटली मुलांची. दप्तर नाही, सगळं हातामध्येच घेतलेत पुस्तकं. सूर्य दिसतोय मावळतीला चाललेला. गाव त्यातल्या त्यात मोठं आहे, त्यामुळे दुकानात बऱ्याच गोष्टी, भाज्या बिज्या पण आहेत, पेरू बिरू. आणि असं पेट्रोल विकायला असतं 1-1 लिटरची बाटली डिझेल कॅनमध्ये. कारण घाटांमध्ये काही पेट्रोल पंप नसतात, त्यामुळे त्यांनी गॅलनमधून आणून बाटल्यांमध्ये भरून ठेवलेलं असतं. गरज आहे, आता काय करणार. कुलकर्णींचा चैतन्य आश्रम बंद आहे, त्यामुळे आता अजून 3 किलोमीटर कसंही करून जावं लागणार आहे. सनसेट व्हायला आला. परिक्रांती दिवशी आश्रम बंद केलेला आहे.